विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासामध्ये आपण संच ह्या प्रकरणाला सुरुवात केली होती. सराव संच 1.2चा अभ्यास केल्यानंतर आपल्याला सराव संच 1.1चा अभ्यास केल्यानंतर सराव संच 1.2 हा घटक पाहायचा आहे. तत्पूर्वी संचाच्या संदर्भात काही संकल्पना आपल्याला माहीत असाव्यात. संचाचे काही प्रकार आहेत. स्क्रीनवर पुस्तकातलंच आपल्याला माहिती दिसतीये. संचाचे प्रकार किंवा टाईप्स ऑफ सेट्स. एक पहिला प्रकार आहे एक घटक संच, त्याला सिंगलटन सेट असं म्हटलं जातं, की ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो अशा संचाला एक घटक संच असं म्हणतात. उदाहरणार्थ ए बरोबर 2 म्हणजे ए हे कॅपिटल लेटर हे लक्षात घ्या. ए हा सममूळ संख्यांचा संच आहे. त्याच्यानंतर पुढची संकल्पना आहे रिक्त संच किंवा नल सेट किंवा एम्प्टी सेट असंही त्याला म्हटलं जातं, की ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्यास रिक्त संच म्हणतात. हा संच महिरपी कंस आणि मध्ये काही लिहिलेलं नाही आहे बा, कोणताच घटक नाही. किंवा फाय चिन्ह स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसतंय, या चिन्हाने दाखवतात. याचं उदाहरण आहे बी बरोबर एक्स सच दॅट एक्स ही 2 आणि 3 मधील नैसर्गिक संख्या आहे. आता बघा 2 आणि 3 याच्यामधले नैसर्गिक संख्या नाहीच आहे, कोणतीच नाही, म्हणून बी बरोबर एम्प्टी सेट किंवा महिरपी कंसमध्ये कोणताच घटक नाही किंवा फाय अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. याला रिक्त संच असं म्हटलं जातं. त्यानंतर शांत संच किंवा फायनाईट सेट, की जे संच रिक्त आहेत किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते व मोजता येते त्याला शांत संच असं म्हणतात. म्हणजेच एक तर रिक्त पाहिजे किंवा असे घटक की जे आपल्याला सहजपणे मोजता येतील त्याला आपण शांत संच म्हणू. उदाहरणार्थ सी बरोबर पी सच दॅट पी ही 1 ते 22 मधील 4ने विभाज्य संख्या आहे. म्हणजे सी बरोबर 4, 8, 12, 16, 20 असं आपल्याला म्हणता येईल. ह्या संख्या आपल्याला मोजता येतात म्हणून याला शांत संच असं आपण म्हणूया. अनंत संच इनफायनाईट सेट, की ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते व मोजता येत नाही त्याला अनंत संच असं म्हटलं जातं. अमर्याद घटक आहेत एखाद्या संचामध्ये, आपल्याला ते कोणत्याही परिस्थितीत मोजता येत नाही म्हणून त्याला अनंत संच असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ नैसर्गिक संख्यांचा संच पहा. एन बरोबर महिरपी कंसात 1, 2, 3 अँड सो ऑन, महिरपी कंस पूर्ण. तर इथं 1, 2, 3 पर्यंत मोजता येईल, पण तिथून पुढे हळूहळू संख्या जसजशा वाढत जातील तसं मोजता येणं अवघड होईल, म्हणून याला अनंत संच असं म्हटलं जातं. मित्रांनो, संच उदाहरण दिलं या ठिकाणी, की पुढील संच यादी पद्धतीने लिहून त्यांचे शांत आणि अनंत संच असं वर्गीकरण करा. ही उदाहरणं पुस्तकात आहेत, ही पुस्तकातून तुम्ही पाहू शकतात. पुस्तकात सोडून पण दिलेली आहेत, या ठिकाणी त्याचा अभ्यास करू शकता. याशिवाय मित्रांनो, ह्या सराव संच 1.2 मध्ये आपल्याला आणखी एक संकल्पना पाहिजे, समान संच म्हणजे इक्वल सेट. संच ए मधील प्रत्येक घटक संच बी मध्ये आणि बी या संचातील प्रत्येक घटक संच हा ए मध्ये असेल तर ते संच समान आहेत. म्हणजे थोडक्यात ए आणि बी हे 2 असे संच आहेत की ज्याच्यामध्ये सर्व घटक समान आहेत. मग आता ए आणि बी समान आहेत असं लिहायचं असेल तर ते चिन्हामध्ये ए बरोबर बी असं लिहिलं जातं. उदाहरणार्थ पहा, ए बरोबर महिरपी कंसामध्ये एक्स तिरकी रेष म्हणजे सच दॅट एक्स हे लिसन या शब्दातील अक्षर आहे. म्हणजेच ए बरोबर LISTEN असे घटक आपल्याला मिळतील. त्यानंतर बी गुणधर्म पद्धतीने पहा, वाय बी बरोबर वाय सच दॅट वाय हे सायलेंट या शब्दातील अक्षर आहे, महिरपी कंस पूर्ण. मग आता या ठिकाणी याचे पण घटक लिहिले तर आपल्याला बी बरोबर SILENT हे घटक मिळतील. ए आणि बीतले घटक पहा, क्रम वेगवेगळा आहे परंतु घटक समान आहेत, आहे की नाही. म्हणून ए बरोबर बी किंवा ए आणि बी हे समान संच असं आपल्याला म्हणता येईल. त्याचप्रमाणे बी दुसरं एक उदाहरण आहे, ए बरोबर एक्स सच दॅट एक्स बरोबर 2n, म्हणजे एन नावाची जी संख्या आहे त्याचे दुप्पट केलंय आणि एन कसा आहे तो स्मॉल एन, इट बिलॉंग्स टू कॅपिटल एन, म्हणजेच हा नैसर्गिक संख्यांचा घटक आहे. शिवाय कसा आहे 0 लेस दॅन एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 10, म्हणजे 0पेक्षा मोठी आणि 10 किंवा 10पेक्षा लहान अशा संख्या, आणि त्या कशा आहेत 2n म्हणजे 2च्या पटीतल्या संख्या आहेत. म्हणजे ए बरोबर 2, 4, 6, 8, 10 असं यादी पद्धतीने आपल्याला
हा घटक मिळेल किंवा हा संच मिळेल. दुसरं उदाहरण, बी बरोबर मैरपी कंसात वाय सच दॅट वाय ही समसंख्या आहे. म्हणजे आणखी एक अट दिलेली त्याला की 1 लेस दॅन ऑर इक्वल टू वाय लेस दॅन ऑर इक्वल टू 10. वाय ही समसंख्या आहे, शिवाय वाय ही कशी आहे 1 ते 10, 1 आणि 10 पण घ्यायचे त्याच्यामध्ये, यामधली समसंख्या आहे ती. मग आता 1 ते 10 मधल्या समसंख्या कोणत्या, तर आपण ते यादी पद्धतीने लिहूया. बी बरोबर मैरपी कंसात 2 4 6 8 10 मैरपी कंस पूर्ण. ए आणि बी इथले घटक पहा सारखेच आहे, म्हणून आपल्याला असं म्हणू शकतो की ए व बी हे समान संच आहेत. म्हणजे ए बरोबर बी असंही आपल्याला लिहिता येईल. आता खाली त्या ठिकाणी सी आणि डी असे दोन संच दिले. सी मध्ये 1 3 5 आणि 7 आणि डी मध्ये 2 3 5 आणि 7. आता सी आणि डी मध्ये घटक समान आहेत का? सर्वच घटक ए सी चे घटक डी मध्ये नाही किंवा डी चे घटक सी मध्ये नाही, म्हणजेच हे समान नाही. एक इकडं आहे, इकडं डी मध्ये नाहीये, म्हणजे सी इज नॉट इक्वल टू डी असं आपल्याला म्हणता येईल, किंवा सी आणि डी हे समान संच नाहीत. याचप्रमाणे उदाहरण 3 आणि उदाहरण 4 पुस्तकामध्ये दिलेलं आहे, आपण सोडवू शकता. यानंतर आपण पाहूया लगेच सराव संच 1.2. मित्रांनो, सराव संच 1.2 मधील पहिलं उदाहरण आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. पुढीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत ते सकारण लिहा. आणि 3 संच आपल्याला या ठिकाणी दाखवलेत. ए बरोबर एक्स सच दॅट, ए बरोबर मैरपी कंसामध्ये एक्स सच दॅट 3x वजा 1 बरोबर 2 आणि मैरपी कंस पूर्ण. त्यानंतर बी बरोबर मैरपी कंसामध्ये एक्स सच दॅट एक्स ही नैसर्गिक संख्या आहे, पण एक्स ही मूळही नाही व संयुक्तही नाही. त्याच्यानंतर सी बरोबर एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन आणि एक्स इज लेस दॅन 2 किंवा 2 असं आपल्याला या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. आणि हे 3 संच समान आहेत किंवा नाहीत ते आपल्याला ठरवायचं आहे. याचं उत्तर पाहूया मित्रांनो आपण. या ठिकाणी पहिलं जे उदाहरण दिलं किंवा पहिला जो संच दिलाय ए बरोबर एक्स, तो संच लिहूया आपण. ए बरोबर मैरपी कंसामध्ये एक्स सच दॅट 3x वजा 1 बरोबर 2 आणि मैरपी कंस पूर्ण. आता हा जर सोडवायचं झाला आपण तर या ठिकाणी एक रेष काढूया आणि उर्वरित भागात ते उत्तर लिहूया. त्याचं आपल्याला असं दिलंय की 3x अट दिलेली आहे, 3x वजा 1 बरोबर 2, वजा 1 बरोबर चिन्हाच्या जर पलीकडे नेला तर 3x बरोबर 2 अधिक 1, 3x बरोबर 3 आणि 3 आणि 3 कॅन्सल होतील, दोन्ही बाजूला 3 आहेत म्हणून, आणि x बरोबर 1 मिळेल. म्हणजेच आपल्याला हा जो ए आहे त्याची किंमत 1 अशी मिळते या ठिकाणी. याला विधान क्रमांक 1 वाटल्यास आपण म्हणू शकू. त्यानंतर पहा दुसरा संच असा दिलाय की बी बरोबर एक्स सच दॅट एक्स ही नैसर्गिक संख्या आहे, पण एक्स ही मूळही नाही व संयुक्तही नाही. मग आता मूळ पण नाहीये आणि संयुक्त पण नाहीये असं जर संख्या विचारात घेतल्या आपण, तर बी ह्या संचामध्ये आपल्याला फक्त 1 ही संख्या किंवा 1 हा एकच घटक मिळेल. याला उदाहरण क्रमांक 2 असं नाव देऊया आपण, किंवा विधान क्रमांक 2. काय होतं, एक्स ही नैसर्गिक संख्या आहे, पण एक्स ही मूळ संख्या नाही व संयुक्त नाही. मग ह्या दोन्ही अटीमध्ये बसणारी फक्त 1 ही संख्याच आहे, म्हणून आपल्याला असं लिहावं लागेल. त्यानंतर सी पहा, सी काय दिलाय, सी बरोबर एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन, म्हणजे एक्स हा कसा आहे नैसर्गिक संख्याचा घटक आहे, आणि एक्स लेस दॅन 2 लेस दॅन 2, 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कोणती रे, तर ती पुन्हा आपल्याला अशी मिळेल की सी बरोबर 1. 1 ही संख्या एवढीच आहे की ती 2 पेक्षा लहान आहे. म्हणजेच हे तिन्ही संच पहा, विधान क्रमांक 1, विधान 2, विधान 3, तिन्ही उदाहरणामध्ये आपल्याला सारखे घटक मिळालेले आहेत. म्हणून
आपल्याला असं म्हणता येईल की संच ए बरोबर किंवा हा समान संच आहे कोणाच्या बरोबर बी, आणि शिवाय संच सी सुद्धा त्याच प्रकारचा आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की संच ए बरोबर संच बी बरोबर संच सी. अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण लिहिता येईल. दुसरं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. ए आणि बी समान आहेत का ते सकारण लिहा. आणि त्याच्यामध्ये पहिला ए हा दिलाय की सम असलेल्या मूळ संख्या, आणि बी दिलाय एक्स सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 13 किंवा 13. आता सम असलेल्या मूळ संख्या पाहिजे आणि सम पाहिजे. याचं उत्तर पाहूया आपण. ए बरोबर सम असलेल्या मूळ संख्या, सम तर पाहिजेलच परंतु मूळ पाहिजे, अशी एकमेव संख्या आहे की जी 2 ही आहे. कारण 2 ही एकमेव अशी संख्या आहे की जी सम आणि मूळ आहे. म्हणजेच ए हा आपल्याला 2 या पद्धतीने मिळेल. याला विधान क्रमांक 1 असं नाव देऊया. आता बी दिलंय. बी बरोबर संच दिलेला आहे तो, आणि इथे एक अट दिलेली आहे 7x - 1 इज इक्वल टू 13. 7x - 1 बरोबर 13. ते सोडून घेऊ आपण. ते काय म्हणतात ते 7x - 1 बरोबर 13. हा -1 पलीकडे नेला, बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला नेला तर तो +1 होतो. लक्षात घ्या. म्हणजे 7x बरोबर 13. हा -1 इकडचं इकडं आणलाय आपण, तो झाला +1. पुन्हा 7x 13 + 1 14. आणि हा 7 पुन्हा पलीकडे न्या किंवा दोन्ही बाजूला 7 ने भाग द्या. दोन्ही अर्थ एकच होतो. हा 7 आणि 1 चा गुणाकार आहे. 7 जर पलीकडे नेले तर त्याच्या विरुद्ध क्रिया म्हणजेच भागाकार होतो. म्हणजे 14/7 असं मिळतं आपल्याला. आणि या दोघांचा भाग जातो. 7च्या पाड्यात 14 येतात. 7 दुने 14. म्हणून x बरोबर 2. म्हणजे बी हा जो संच दिलेला आपल्याला तो बी बरोबर x सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 13 किंवा 7x - 1 बरोबर 13 हा जो दिला होता तर तो जो गुणधर्म पद्धतीने दिला तो जर यादी पद्धतीने केला तर आपल्याला ह्या पद्धतीने मिळतो. बी बरोबर मैरपी कंसामध्ये 2, आणि याला विधान क्रमांक 2 असं नाव देऊया. आता बघा ए आणि बी हे दोन्ही संच आपल्याला असे मिळाले की दोन्ही संचामध्ये समान घटक आहे. म्हणून ए आणि बी हे समान संच आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून संच ए व संच बी हे समान संच आहेत. असं आपण म्हणू शकतो. मग संच समान आहेत म्हणून आपण ते चिन्हात लिहूया. म्हणून संच ए बरोबर संच बी. अशा पद्धतीने ह्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. यानंतर तिसरा प्रश्न पाहूया मित्रांनो. तिसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा. रिक्त संच लिहायचेत आपल्याला आणि त्याचं कारण पण लिहायचेत. याचं उत्तर लिहूया आपण. पहिला पहा, पहिलं काय दिलंय, ए बरोबर कॅपिटल ए बरोबर स्मॉल ए सच दॅट ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या, हे पहिल्याचं उत्तर लिहू आपण. ए लेस दॅन 0. मग आता नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होती? 1 पासून होती. मग शून्यापेक्षा लहान अशा नैसर्गिक संख्या मिळतील का आपल्याला? सापडणार नाही, आहे का नाही? म्हणून असं आपण म्हणूया
की नैसर्गिक संख्यांची सुरुवात, शॉर्टमध्ये लिहितो थोडक्यात, नैसर्गिक संख्यांची सुरुवात एक पासून होते व ए दी दिलेली आपल्याला स्मॉल ए ही नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या आहे. मग ही अट जी आहे त्यानुसार आपल्याला कॅपिटल ए नावाचा जो संच मिळणार आहे हा फक्त रिक्त संच मिळणार आहे. म्हणजे संचाचं चिन्ह आहे पण मध्ये काहीच नाही. म्हणून आपण याचं पहिल्याचं हे उत्तर लिहूया. म्हणून संच ए हा रिक्त संच आहे. त्यांनी सकारण लिहा असं आपल्याला सांगितलंय. म्हणून आपण लिहितोय. आता बी पहा, दुसरं. हे झालं पहिल्याचं उत्तर. तिसऱ्या प्रश्नातला दुसरा, बी बरोबर मैरपी कंसामध्ये एक्स सच दॅट एक्स वर्ग बरोबर 0. आता बघा, एक्स वर्ग बरोबर 0. दोन्ही बाजूंची वर्गमूळ घेतली आपण तर काय मिळेल? एक्स बरोबर 0. शून्याचं वर्गमूळ 0, एक्स वर्गचं वर्गमूळ एक्स आणि शून्याचं 0च. म्हणजेच बी हा संच कसा मिळेल आपल्याला? म्हणून बी बरोबर मैरपी कंसामध्ये 0. आता याच्यात 0 ही कोणती तरी एक संख्या आहेच ना. ही रिक्तच आहे, आपल्याला कसं म्हणता येईल? म्हणून संच बी हा रिक्त संच नाही. असं आपण म्हणूया किंवा आपल्याला म्हणता येईल. तिसरं उदाहरण, सी बरोबर मैरपी कंस एक्स सच दॅट 5x - 2 बरोबर 0 आणि x बिलॉंग्स टू n. म्हणजे x हा नैसर्गिक संख्याचा घटक आहे. शिवाय अजून एक अट अशी आहे की 5x - 2 बरोबर 0. आपण ते 5x - 2 बरोबर 0 हे सोडवूया. 5x - 2 बरोबर 0. हा -2 मागच्या प्रमाणेच बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेला तर काय मिळेल आपल्याला? 5x बरोबर -2, त्याच्या ऐवजी त्याच्या विरुद्ध चिन्ह बदलेल, +2 होईल. आणि हा 5 आणि x चा गुणाकार आहे. पुन्हा 5 पण ह्या दुसऱ्या बाजूला आणायचा बरोबर चिन्हाच्या. 2/5. 2/5 जर आपण पॉईंटमध्ये काढलं तर ते 0.4 असं मिळेल आपल्याला. कारण 2च्या पाड्यात किंवा 5च्या पाड्यात 2 येत नाहीत, म्हणून पॉईंटमध्ये उत्तर काढावं लागेल. मग 0.4 ही संख्या मिळाली. शिवाय काय सांगितलं आपल्याला? x हा नैसर्गिक संख्यांचा घटक आहे. x बिलॉंग्स टू n. आता 0.4 नैसर्गिक संख्या होईल का? नैसर्गिक संख्यांची सुरुवात कशी होती? 1 पासून होती. 1 पासून पुढच्या संख्या ज्या आहेत ह्या नैसर्गिक आहेत. आता 0.4 म्हणजे 1 पेक्षा लहान आहे, ही नैसर्गिक संख्या होणं शक्य नाही. म्हणून हा जो सी नावाचा जो संच आहे तो आपल्याला असं म्हणता येईल की म्हणून सी बरोबर हा असा संच मिळेल आपल्याला की ज्याच्यामध्ये संख्याच नाहीये. 0.4 काही लिहिता येत नाही का? तर दुसरी अट जी आहे ती नैसर्गिक संख्या, ती 0.4 त्याच्यात नाही समाविष्ट होत नाही. म्हणून आपल्याला तो रिक्त संच म्हणावा लागेल. म्हणून संच सी हा रिक्त संच आहे. संच सी हा रिक्त संच आहे.
लक्षात आलं असेल. ठीक. यानंतर चौथा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणते संच शांत व कोणते संच अनंत आहेत ते सकारण लिहा. शांत व अनंत आहेत ते सकारण लिहा. कारण पण लिहायचं आहे आपल्याला. सकारण लिहा. पहिलं पहा, ए बरोबर एक्स सच दॅट एक्स लेस दॅन 10 आणि एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. एक्स हा कसा आहे? 10 पेक्षा लहान आणि नैसर्गिक संख्यांचा मध्ये त्याचा समावेश आहे. मग 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या म्हणजे 1 ते 10 ह्या संख्या 1 ते 9 10 त्याच्यात कारण 10 पेक्षा लहान 10 सांगितले नाही. लेस दॅन ऑर इक्वल टू 10 असं जर म्हटले असते तर 10चा समावेश केला असता. आता इथं फक्त लेस दॅन आहे म्हणून एक्स लेस दॅन 10 म्हणून इथं 1 ते 9 ह्या संख्या घेता येईल आणि त्या मोजता येतात आपल्याला म्हणून याला आपण काय म्हणूया? शांत संच. कारण लक्षात आलं असेल. दुसरं बी बरोबर वाय सच दॅट वाय लेस दॅन -1 आणि वाय ही पूर्णांक संख्या आहे. वाय हा कसा आहे? -1 पेक्षा लहान आणि पूर्णांक. मग -1 पेक्षा लहान आणि पूर्णांक तर आपल्याला -1 पेक्षा मागं म्हणजे -2 -3 अशा पद्धतीने जावं लागेल. हे पण हे होईल खूप संख्या होतील या -2 -3 -4 -5 -6 अँड सो ऑन कितीतरी संख्या होतील. म्हणून याला आपण अनंत संच असं म्हणू. पुढे सी बरोबर तुमच्या शाळेतील 9वीतील विद्यार्थ्यांचा संच. तुमच्या शाळेत असलेले 9वीत असलेले विद्यार्थी. आता ही जी संख्या असेल ही संख्या नक्कीच आपल्याला मोजता येणारी असेल म्हणून मोजता येणारा म्हणून याला आपण शांत संच असं म्हणूया. पुढचं चौथं तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. गावातले रहिवासी 1000 असतील 1,00,000 असतील म्हणजे किती हे असतील तरी ते आपल्याला मोजता येण्यासारखे आहेत म्हणून इथं सुद्धा हा आपल्याला शांत संच असं म्हणता येईल. पुढे प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. प्रयोगशाळेतली उपकरणं हे प्रयोगशाळेतली जी उपकरणं आहेत हे आपल्याला मोजता येऊ शकतात म्हणून हा सुद्धा शांत संच आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पूर्ण संख्यांचा संच. पूर्ण संख्या किती आहेत? भरपूर आहेत, अमर्याद आहेत म्हणून याला अनंत संच. अनंत संख्या आहेत म्हणून त्या संख्यांचा संच तर अनंत संच. परिमेय संख्या ह्या सुद्धा अनंत आहेत म्हणून या ठिकाणी याला आपल्याला अनंत संच असं म्हणता येईल. अशा प्रकारे अभ्यास 1.2 मध्ये ही उदाहरणं होती. 4 प्रश्न आणि त्याच्या अंतर्गत पुन्हा काही प्रश्न होते. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये ही माहिती बघितली आहे. अभ्यास 1.2 पुढच्या तासाला आपण पुढचा अभ्यास 1.3 पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया आणि मित्रांनो
1.3 पाहणारे मधले जे काही उदाहरणं सोडून दिले, मध्ये ज्या काही संकल्पना आहेत त्या एकदा वाचून ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, धन्यवाद.